कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण 100% भरलंय। या धरणातून 7,000हून अधिक क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस आहे, त्यामुळे राधानगरी धरण 100% भरलेलं आहे। या धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे, कारण धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहे। मी आता उभा आहे कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरात। आपण जर पाहिलं तर पंचगंगेची पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येते। इतकंच नाही तर आपण पाहिलं की घाट माथ्यावर जो पाऊस पडतोय त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते, अशा प्रकारची दृश्य दिसून येतात। सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे जे आहेत त्या ठिकाणी उघडलेले आहेत आणि त्या धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे। एकूणच आपण पाहतो की 7,000 क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे हे पाणी आता पंचगंगा नदी असेल किंवा भोगावती नदीत येणार आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशा प्रकारची स्थिती आहे। धरणांची जर पाणी पातळी पाहिली तर जिल्ह्यातील अनेक धरणं 100% भरलेले आहेत आणि महत्त्वाचं जे धरण आहे राधानगरी ते देखील या ठिकाणी 100% भरलेलं आहे। त्यामुळे समाधान जरी असलं तर दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की पंचगंगा काठोकाठ या ठिकाणी भरलेले आहे। त्यामुळे जर धरणाचं पाणी या ठिकाणी आलं तर पुन्हा एकदा पाणी पातळी वाढू शकते। इतकंच नाही तर आपण पाहिलं की 2 वेळेला पंचगंगा नदीचं पाणी पातळी जी आहे ती पात्राबाहेर पडलेलं आहे। पुन्हा एकदा या धरणातून बाहेर पडलेलं पाणी या पंचगंगेच्या पाणी पात्रात आलं तर ते बाहेर पडू शकतं।